हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 30 करणार आहेत. सेशन नंबर 30 यावरती प्रथमतः क्लिक करूया. टायपिंग प्रॅक्टिस तुम्ही करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण टायपिंग प्रॅक्टिस करायची आहे. आणि ही टायपिंग प्रॅक्टिस झाल्यानंतर त्याला सेव्ह करा, ओके करा, येस. त्यानंतर आहे सेल्फ पाथ लर्निंग. सेल्फ पाथ लर्निंग मध्ये 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेले आहे. सेल्फ पाथ लर्निंग नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहे. नॉलेज चेक नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे डू इट युअर सेल्फ. यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. In the given template, select the cell B14 project components and apply linked cell style. Project components ही सेल सिलेक्ट करायची आहे and apply linked cell style आणि याला सेल स्टाईल अप्लाय करायची आहे. होम टॅब मध्ये जायचं, त्यामध्ये सेल स्टाईल आणि यामध्ये लिंक्ड ही सेल स्टाईल अप्लाय करायची आहे. तर यामध्ये बघा इथे लिंक्ड सेल यावरती क्लिक करायचे आणि सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन एक्सेल शीट अप्लाय स्टँडर्ड ब्ल्यू फिल कलर टू द टेक्स्ट हेल्दी ऑफ द सेल C10. C10 मध्ये हेल्दी हा टेक्स्ट आहे, त्याला आपल्याला स्टँडर्ड फिल कलर अप्लाय करायचा आहे. C10 इथे क्लिक केले आणि यामध्ये आपल्याला ब्ल्यू कलर फिल करायचा आहे. तर होम टॅब मध्ये इथे फिल कलर आणि यामधून आपण ब्ल्यू कलर स्टँडर्ड ब्ल्यू कलर फिल करायचा आहे. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द डिस्प्ले डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट सेल्स रिसिप्ट. सेल्स रिसिप्ट हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे अँड चेंज इट्स फॉन्ट साइज 36 आणि त्याची फॉन्ट साइज 36 करायची आहे. सेल्स रिसिप्ट हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे. सेल्स रिसिप्ट यावरती क्लिक केले आणि याची फॉन्ट साइज 36 करायची आहे. 36 डिसिलेक्ट सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन इन द डिस्प्ले डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट सेल्स रिसिप्ट. तेच टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे आणि चेंज इट्स अलाइनमेंट लेफ्ट आणि त्याला अलाइनमेंट लेफ्ट द्यायची आहे. तर सेल्स रिसिप्ट हे टेक्स्ट सिलेक्ट केलेले आहे. होम टॅब त्या ठिकाणी अलाइनमेंट ग्रुप आणि यामधून लेफ्ट अलाइनमेंट अप्लाय करायची आहे. सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन एक्सेल शीट सिलेक्ट सेल B8 सेल सिलेक्ट करायची. प्रोजेक्ट स्टेटस डिसेंबर अँड चेंज इट्स फॉन्ट आणि त्याचा फॉन्ट सेंच्युरी गोथिक करायचा आहे. प्रोजेक्ट स्टेटस डिसेंबर ही सेल सिलेक्ट केलेली आहे अँड चेंज इट्स फॉन्ट आणि याचा फॉन्ट जो आहे तो सेंच्युरी गोथिक नावाचा फॉन्ट द्यायचा आहे. आपण अगोदरच्या सेशन मध्ये पण दिला होता. अँड मेक इट बोल्ड आणि त्याला बोल्ड करायचे आहे. डिसिलेक्ट अँड सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे टू यूज द गोल सीक फंक्शन इन एक्सेल. स्टार्ट बाय सिलेक्टिंग सेल B7. पहिल्यांदा B7 ला क्लिक करायचे. देन गो टू द फॉर्म्युला मेनू अँड ॲटो सम ड्रॉप डाऊन.
पहिल्यांदा आपल्याला इथे कुठे क्लिक करायला सांगितलेले आहे, B7, कॉलमचं नाव बी, रोचा नंबर 7, या B7 सेलला क्लिक केलेले आहे. देन गो टू द फॉर्म्युला, फॉर्म्युला टॅब मध्ये जायचे. या ठिकाणी ॲटोसम ड्रॉप डाऊन मेनू अँड चूज ॲव्हरेज, इथे ॲव्हरेजला क्लिक करायचे अँड प्रेस एंटर, आणि नंतर एंटर की प्रेस करायची. नेक्स्ट मूव टू द डेटा मेनू, नंतर आपण डेटा मेनू मध्ये जायचे अँड सिलेक्ट ऑटिप अनालिसिस, इथे ऑटिप अनालिसिस यावरती क्लिक करायचे आणि यामध्ये गोलसिक या ऑप्शनवर क्लिक करा. इन द डायलॉग बॉक्स सेट B7, इथे सेट सेल मध्ये आपण B7 टाइप करायचे, B7. ॲज द सेट सेल एंटर 72 व्हॅल्यू, आणि 2 व्हॅल्यू मध्ये इथे आपण 70 टाइप करायची आहे. 2 व्हॅल्यू मध्ये आपण 70 टाइप केलेली आहे. and by 2 value and input B6 by changing cell, आणि चेंजिंग सेल मध्ये इथं B6 टाइप करायचे आणि ओके करायचे. देन सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द प्रोव्हाइडेड एक्सेल फाइल टू ग्रुप द डेटा सिलेक्ट कॉलम A and B. A and B हे कॉलम सिलेक्ट करायचे. नाव गो टू द डेटा टॅब, डेटा टॅब मध्ये जायचे. ए आणि बी हे कॉलम मी सिलेक्ट केले. डेटा टॅब मध्ये जायचे आणि डेटा टॅब मध्ये ग्रुप ऑप्शन यावरती क्लिक करा आणि टू हाईड द डिस्प्ले ऑफ द ग्रुप, ग्रुप ऑप्शन यावरती क्लिक केले. टू हाईड द डिस्प्ले ऑफ दिस ग्रुप क्लिक ऑन द मायनस साइन, तर इथं ग्रुप वर क्लिक करायचे आणि इथं ग्रुप सबमिट. नेक्स्ट, टू कॅल्क्युलेट सबटोटल डिपार्टमेंट वाइज इन एक्सेल सिलेक्ट द सेल B1. B1 ही सेल सिलेक्ट करायची. देन गो टू द होम टॅब, B1 सेलला क्लिक केले. नंतर होम टॅब मध्ये जायचे. होम टॅब क्लिक ऑन द सॉर्ट अँड फिल्टर, नंतर आपण इथं सॉर्ट अँड फिल्टर वर क्लिक करायचे आणि इथं सॉर्ट A to Z यावरती क्लिक करायचे. A to Z. नेक्स्ट सिलेक्ट कॉलम A, B, C, आणि नंतर A, B, C हे तिन्ही कॉलम सिलेक्ट करायचे. नेव्हिगेट टू द डेटा, नंतर डेटा मध्ये जायचे. डेटा मध्ये या ठिकाणी अँड क्लिक सबटोटल इन द फर्स्ट बॉक्स. फर्स्ट बॉक्स चूज द region and click OK. इथे सबटोटल वर क्लिक करायचे आणि या ठिकाणी इन द फर्स्ट बॉक्स चूज द रिजन, इथे रिजनला क्लिक करायचे. फर्स्ट बॉक्स मध्ये इथे रिजन सिलेक्ट करायचे आणि नंतर इथं ओके करा. सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन एक्सेल फाइल टू रिमूव्ह द सबटोटल, आता जे आपण सबटोटल केलं होतं ते रिमूव्ह करायचे, जो ऑलरेडी अप्लाय केलेला आहे. सिलेक्ट कॉलम A, B, C टू रिमूव्ह द सबटोटल ऑप्शन ऑलरेडी अप्लाय. सिलेक्ट कॉलम A, B, C. A, B, C हे कॉलम मी सिलेक्ट केले. देन गो टू द डेटा टॅब, डेटा टॅब मध्ये गेलो. क्लिक ऑन द सबटोटल ऑप्शन, इथे सबटोटल ऑप्शन वर क्लिक केले. डायलॉग बॉक्स विल अपियर, इथे डायलॉग बॉक्स आलेला आहे. क्लिक ऑन द रिमूव्ह ऑल ऑप्शन आणि इथे रिमूव्ह ऑल यावरती क्लिक केले. सब. नेक्स्ट, इन द गिवन एक्सेल फाइल टू अनग्रुप द ग्रुप्ड डेटा, ग्रुप्ड डेटा जो आहे तो अनग्रुप करायचा आहे. सिलेक्ट कॉलम A and B. A आणि B हे कॉलम सिलेक्ट करायचे. A आणि B. नाव क्लिक ऑन द अनग्रुप ऑप्शन, देन क्लिक अनग्रुप, आणि नंतर आपल्याला अनग्रुप ऑप्शनला क्लिक करायचे. गो टू द डेटा टॅब, डेटा टॅब मध्ये जायचे आणि इथं अनग्रुप, देन सबमिट. अशा प्रकारे आपली डुएटीवर सेल कंप्लीट झालेले आहे. एंडिंग. त्यानंतर प्रोसेस फोलिओ आहे. याच्यासाठी इथे प्रोसेस फोलिओला क्लिक करा. स्टार्टला क्लिक करा. इथं यस करायचे. यस केल्यानंतर इथे आपल्याला असं ओपन होत आहे. यामध्ये स्मार्ट आर्ट इन्सर्ट करायचं आहे. तर इथं आपण एक्सेल ओपन करूया. स्टार्ट एक्सेल याला क्लिक करायचे आणि यामधून आपण इथं स्मार्ट आर्ट इन्सर्ट करायचा. इन्सर्ट मध्ये जायचे. इन्सर्ट आणि या ठिकाणी स्मार्ट आर्ट
वर्ड ओपन केलेले आहे. इन्सर्ट स्मार्ट आर्ट आणि इथे आपल्याला स्मार्ट आर्ट क्रिएट करायचं. आधी फाईल सेव्ह करायची. फाईलमध्ये सेव्ह ॲज डेस्कटॉप. त्यानंतर पार्ट आहे सिम्युलेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिलीट द सिलेक्टेड रोज. डिलीट करायच्यात. डिलीट शीट रोज. सिम्युलेशन क्वेश्चन नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. तर यामध्ये बघा 4 क्वेश्चन आहेत. फ्लॅटबेड अँड पोर्टेबल आर 2 टाइप्स ऑफ ऑप्टिकल स्कॅनर. तर याचा आन्सर आहे ऑप्टिकल स्कॅनर. नेक्स्ट, the scanner is used to transfer real picture or document into a computer generated file. You cannot scan images or picture using flatbed scanner. करू शकतो आपण, हे false आहे. With the help of scanner you can print your documents. हे सुद्धा false आहे. प्रिंटर लागतो त्याच्यासाठी. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 30 कंप्लीट झालेला आहे.